16 वर्षाचा होतो पाम. हा 72 ला 16 वर्ष. 16 वर्ष. कितीपर्यंत शाळा शिकले तुम्ही? मी तर 7वी शिकलो, 5वी शिकलो आणि तीर्थपूरला 7वी शिकलो. हा हा. मग पुढं काही नोकरी काही नाही नाही काय नाही गेलं. मग कोणता व्यवसाय केला? का आपले ढोरा जाणारे आहोत आणले. शेती. हा हा हा. आता आमच्या शाळेतल्या मुलाला काय सांगणार तुम्ही? काय शिकावं, नोकरी लागा मोठा मोठा हा पदवीधारक व्हा. पदवीधारक व्हा म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट करा सांगतात बाबा. आणि बाबा त्या काळामध्ये सुद्धा शाळा शिकले होते, पण पुढची परिस्थिती शिकण्यासारखी नव्हती आणि म्हणून त्यांना शेती व्यवसाय करावा लागला. त्यांच्या घरी गुरंढोरं होते. 2 वर्ष बेकत गेले दुष्काळी. हा कोणत्या वर्षी दुष्काळ पडला होता? 71 72 आभाळच नव्हतं. हा 1972 साली मोठा दुष्काळ पडला होता आणि त्या काळामध्ये शाळा सोडली. लोकांना खायला अन्नधान्याची कमतरता होती. तर त्यावेळेस बाहेर परदेशामधून आपल्या देशात लोकांसाठी धान्य आणावं लागलं होतं. राजस्थानहून आलतं धान्य. हो अमेरिका. अमेरिकावरून इंग्लंडवरून त्यावेळी धान्य आलं होतं आणि तेव्हा लोकांनी खडी फोडली होती. बऱ्याचशे म्हणतात त्याला खोदकाम केलं होतं आणि त्यावर मजुरी करून त्यांना अन्न पुरवण्याचं काम शासनाने केलेलं होतं. तर बाबांनी हा दुष्काळ सुद्धा त्या काळाचा पाहिलेला आहे. त्यांच्याकडे द्या. तुमचं किती शिक्षण झालेलं आहे? 2री शिक्षण झालेलं आहे. तुम्ही काय व्यवसाय केला? शेतीचा व्यवसाय केलेला आहे. आणि आता आमच्या मुलांना तुम्ही काय सांगणार बरं? चांगलं शिकावं हे सांगणार. हां चांगलं शिक्षण घ्या. शिक्षण घेतल्याने काय होतंय? आपली प्रगती होते. बरं. खेळ तुम्ही लहानपणी कोणते खेळ खेळायचे सांगा बरं? खो खो. हां हां हे खेळ. हां तुम्ही कोणते खेळ खेळाय बाबा तुमच्या काळामध्ये? शाळेतले खेळ. खेळायचे का? हा. क्रिकेट खेळायचे का तेव्हा? हा क्रिकेट बी होतं का? होतं का? हां तुमच्या त्या काळामध्ये तुमच्या आवडते नेते कोणते होते? हा ते आता एंडी परदेशी. हां तीर्थपूरला. हां 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 हे मास्तर होते तिथे 10-12 मास्तर होते. शिक्षक शिक्षण घेतलेलं आहे. येणं जाणं. हां पायी जायचे, पायी यायचे. बाबा तुम्ही मतदान केलेलं आहे का? हा त्या काळामध्ये आता मतदान आता तुम्ही दरवर्षी करताय का? दरवर्षी बरं. मतदान कर दरवर्षी. किती वर्षांनी निवडणूक होतात बरं? 5 वर्षांनी. क्लॅप गो. बाबांनी अगदी बरोबर उत्तर सांगितलेलं आहे. दर 5 वर्षांनी निवडणुका होतात आणि बाबा त्यांचा मतदानाचा हक्क दरवर्षी दर 5 वर्षाला बजावत असतात. तर याही वर्षी निवडणुका आहेत, आता आलेच आहे बाबा. आता आलेल्या आहेत. हा तर यस 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 तुम्ही या मतदानाच्या वेळेस सुद्धा तुमचा मतदानाचा हक्क तुम्ही बजवावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. त्यावेळेस मतदान कसं व्हायचं बरं बाबा? आता मशीनवर मतदान होतंय, तेव्हा कागदावरती ठसा मारायचा आहे. हा बरोबर बरोबर. हा 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 तर बाबा आता मतदान मग तेव्हाच सोपं होतं का आताच सोपं आहे बरं? आता सोपं आहे. ते अवघड होतं. तेव्हा अवघड होतं. शाई असायची, शिक्का बुडवावा लागायचा. आता सोपं आहे बटन दाब. आता नुसतं बटन दाबायचंय. पहा मुलांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्यांना सांगायचं बरं का की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आई बाबा ताई काकू आजी आजोबा जे कोणी घरामध्ये असतील ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे. किती वर्ष? हा तर त्या सर्वांनी काय करायचंय? आपल्या मतदानाचा हक्क बजवायचा आहे. त्या दिवशी आपल्याला सुट्टी असते, तर सर्वांनी या मतदानामध्ये काय करायचं? सहभागी व्हायचं आहे. त्या काळामध्ये शाळा अशी होती का? नाही कमी होत्या आता जास्त झाल्या आता. कमी शाळा. तुम्ही शाळा कुठं भरायची? शाळा इकडं घर मठामध्ये. मठामध्ये. मठामध्ये किती वर्ग होते बरं? साधारण आणि शिक्षक किती होते? शिक्षण 2-4 होते. 2-3 शिक्षक. हा साधारण मार्गात सुधारित शाळा. आता ही शाळा अशी पाहिल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? आता आनंद वाटतो. चांगलं आहे, प्रगती झाली. चांगलं वाटतंय. बरोबर आहे, चांगलं झालंय आहे का नाही? पहा मुलांनो, आपल्याला पहिलं इथं 4थी पर्यंत शाळा होती, आता आपली शाळा 7वी पर्यंत आहे. बरोबर आहे का नाही? आणि शाळेमध्ये आता आपल्या शिक्षकांची संख्या वाढली, वर्गखोल्याची संख्या वाढलेली आहे आणि शाळेचं आपलं वातावरण पाहून सुद्धा बाबांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. बाबा तुम्ही आज आपल्या शाळेमध्ये आलात, आम्हाला खूप छान माहिती सांगितली, आम्हाला थोडं आनंद. त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. क्लॅप गो.